गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी स्वातंत्र्य दिनाचा तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडनं माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, माझ्या मुलाच्या मदतीने मी हे चॅनल तर ओपन केलं आहे आणि काहीतरी रोज स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची कोशिश पण करते. तर आज खास दिवशी मी म्हटलं तुमच्यासमोर कॅमेरासमोर पहिल्यांदा धाडस करते बोलायचं. तर मैत्रिणींनो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा हा उत्सव तुमच्या आयुष्यात खूप काही आनंद घेऊन येऊ ही स्वामींचरणी प्रार्थना आणि ह्या प्रवासात तुमची साथ मला अशीच लाभो ही सुद्धा प्रार्थना. आजचा दिवस खूप खास आहे आणि ह्या दिवसासोबत माझ्या बालपणाचा काही आठवणीसुद्धा ताज्या होतात बघा. आमची मम्मी लहान असताना आम्ही शाळेतनं आलो की मग काहीतरी गोडधोड बनवायची. आता त्याच आठवणी ताज्या करण्यासाठी मी माझ्याकडे पण खोबऱ्याची बर्फी करणार आहे मुलांसाठी. तर तुम्ही तुमच्याकडे काय मुलांसाठी बनवलं आहे आज खास दिवशी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मैत्रिणींनो, छान अशी खोबऱ्याची बर्फी तर सगळ्यांना आवडते बघा आणि करायला पण सोपी आहे. चला बर्फी करायला सुरू करूया. पेडगावात सध्या खूप असं पाऊस सुरू आहे. कधी ऊन पण असते, कधी पाऊस. कधी अचानक धो पाऊस सुरू होऊन जातोय तर कधी अचानक ऊन पडते बघा. हवामानाच्या बदलामुळे खूप त्रास पण होतोय. पण स्वामींची इच्छा, बाहेर ऊन नसल्यामुळे सध्या मातीच्या भांड्यांची अवस्था बघा किती खराब झाली आहे. याच्यात मी दही लावायची उन्हाळ्यात, आता थोडं ठेवून दिलेलं, तर लक्ष नसल्यामुळे ह्या मातीच्या भांड्याला थोडी बुरशी झाले. तर आता तर ऊन नाही बघा, याला थोड्या दिवसाने धुते जेव्हा कडक ऊन पडेल तेव्हा. या मटक्याला नंतरच स्वच्छ करते बघा. आता मटक्याचं काम तर नंतर करते बघा, तोपर्यंत आधी बर्फीची तयारी करून घेते. याच्यासाठी मी इथे एक अख्खा नारळ घेतलेला, तो आता आपण व्यवस्थित साफ करून घेते बघा बसून. आणि हा नारळाची स्ट्रिक आंध्राकडच्या लेडीजांना खूप छान येते काढायला. मी किती पण कोशिश केली पण मला ते विडीने काही येतच नाही. मग मी डायरेक्ट सुरीने काढलं आणि छान असं खिसून घेतलं बघा त्याला. मिक्सरमध्ये पण केलं असतं पण म्हटलं नको जास्त भांडे भरायला, मग मी डायरेक्ट खिसणीनेच खिसून घेतलं बघा. थोडंसं काढण्याचा प्रयत्न केलेला मी विडीने, पण मला एवढं व्यवस्थित जमलं नाही ते. आता बर्फीला छान असा कलर द्यायचा होता, तिरंगी कलर. तर म्हटलं फूड कलर तर नाही आहेत, मी अवॉइड करते बघा फूड कलर ठेवायची घरात. तर त्यासाठी छान असं घरात स्ट्रिक यूज केली मी काय केलेलं, प्रयोग तर छानच झालेला बघा आजचा. तर तुम्ही पण आवडेल तर नक्की करून बघा आणि टेस्ट तर माझा गॅरंटीवर सांगते एकदम मस्त झालेली बघा. तर त्यासाठी मी इथं थोडंसं तूप घेतलं आहे आणि एक वाटी खोबऱ्याचं खिसन निघालेलं बघा. आता याला छान असं परतून घेते. आणि कलरसाठी मी काय केलेलं, थोडीशी 2 चिमूट हळद दुधामध्ये मिक्स केलेली. एक कलर झाला बघा. व्हाईट कलर तर खोबऱ्याला असतोच बघा. आणि हिरवा कलर कुठून आणायचा, तर हिरव्या कलरसाठी मी थोडीशी कढीपत्ता मिक्सरमधनं फिरून घेतला बघा. त्याच्यात दूध आणि साखर घातलेली, नाहीतर तो तिखट आणि उग्र वास आला असता बघा बर्फीला. तर त्याच्यासाठी एकदम मस्त असं दुधात आणि साखरेत फिरवलं त्याला. तर छान टेस्टमध्ये कढीपत्त्याची टेस्ट तर खूप छान आवडली बघा मला बर्फीमध्ये. तर एकदा असं काही ना काही मी प्रयोग करतच असते जेवणामध्ये. तर झालं तर झालं छान, नाही झालं तर काही हे नाही, पण काहीतरी नवीन शिकायला भेटते बघा. एकदम मस्त टेस्ट आलेली. आणि थोडीशी आपल्याला विलायची असेल तर विलायची टाकू शकतो. आणि आपण हे परततो तेव्हा दूध पण टाकू शकतो बघा. साखरेनंतर दूध घालायचं नाही, आधीच आपण जेव्हा खोबरं परततो तेव्हा दूध घालायचं. आता जेवढं खोबरं होतं तेवढा हाफ मी साखर घेतली आहे बघा. आता याला छान असं वितळून घेते साखरेला आणि छान असं चिपचिपपणा येईपर्यंत शिजवून घेते त्याला. नंतर याचे 3 भाग करणार बघा. एका भागामध्ये हळदीचा कलर घालणार आणि एका भागामध्ये कढीपत्त्याचा कलर घालणार. कढीपत्त्याचा एवढा कलर आला नव्हता बघा. पण खरं सांगू का मैत्रिणींनो, रंग जरी थोडा फिकट आला होता ना, तरी कढीपत्त्यामुळे ह्या बर्फीला एकदम मस्त वेगळीच टेस्ट आली होती. सुरुवातीला मला पण भीती वाटत होती की कढीपत्त्यामुळे बिघडतेच का काय चव म्हणून. पण कढीपत्त्याचा हा रस दुधात आटळून मिक्स करून ना खूप छान चव आलेली बघा. जर मी कढीपत्ता असाच अख्खा चिरून घातला असताना तर चव नक्कीच बिघडली असती बघा. पण ह्या पेस्टमुळे खोबऱ्याला बर्फीला एकदम भारीच नवीन टेस्ट आली बघा. फूड कलर नसतानाही झालेला नॅचरल आणि टेस्टी प्रयोग खूप छान वाटला मला. तुम्ही पण कढीपत्त्याचा हा ट्विस्ट नक्की करून बघा माझा गॅरंटीवरती. तर छान असं मिक्सरमधनं दुधात थोडंसं बारीक करून घेतलं आहे बघा याला. आणि हा कलर घालून बघते, थोडा कलर तर कमी आलेला, आता पण टेस्टमध्ये नवीन असा प्रयोग झाला बघा. पण चिपचिपपणा आला आहे बघा. आणि मिश्रण चिकट झालं की समजायचं आपली बर्फी करायला हे रेडी झालं आहे. आता मी गॅस बंद करते आणि ह्या मिश्रणाला 3 भागांमध्ये डिवाईड करते. यातला पहिला भाग आपण दुधात जे मिक्स हळद केलेली ते घालते बघा. आणि त्याच्याने छान असा केसर कलर येईल. मग हा दुसरा भाग जो आहे तो पांढरा तसाच ठेवणार. आता ह्या तिसऱ्या भागामध्ये कढीपत्त्याची केलेली पेस्ट ते घालणार बघा.
ह्यामुळे आपल्या बर्फीला ना छान नैसर्गिक कलर आणि टेस्ट तर एकदम मस्त येते बघा. हे बघा ग्रीन कलर आपण कढीपत्त्यापासून केलं आहे, तर याला ग्रीन कलरला छान असं कडवटपणा यायला नको, कारण हा मसाल्याची टेस्ट देतो. ग्रीन कलरला कढीपत्ता हा कडवट नको लागायला पाहिजे, म्हणून वाटताना थोडंसं दूध आणि साखर वाटून घेतलंय आणि चिमूटभर हळद घेतली बघा, थोडंसं दूध घातलंय त्याच्यात. आता हा एक कलर झाला आणि ग्रीन एक कलर, म्हणजे हा नॅचरल बाहेरचा कलर आणण्याची गरज पडली नाही. आता बर्फी छान असा एक स्टेपमध्ये आपण हिरवा कलर घालूया बघा आधी. आता हा हिरवा कलर केलेला बघा कढीपत्त्याचा, तो घालून घेते एका भागेमध्ये. याचे 3 भाग केलेले, तर याला छान असं परतून घेते आणि याला छान हिरवा कलर येऊन जाईल. आता मी इथं तूप घालून लावून घेतलं आहे प्लेटला आणि छान असा तो हिरवा कलरचा प्लेटमध्ये काढून घेते बघा भाग, आणि नंतर त्याच्यावरच व्हाईट कलर घालणार, नंतर मग हळदीचा कलर घालणार. छान असं सेट करायचं आणि मग नंतर बर्फी तयार होते बघा. आता याला 5 मिनटं मी असंच थंड होऊ दिलं बघा. नंतर मग खांडे केलेत चाकूने, तर छान असे स्क्वेअरमध्ये आपल्याला पटेल तसं करायचं. स्क्वेअरमध्ये केलेले बघा, एकदम मस्त बर्फी अशी खुसखुशीत झालेली. तर नक्की करून बघा ट्राय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.